Welcome student, we will continue quadratic equation practice set 2.6. Question number 6. Mr. Kasam runs a small business of making earthen pots. He makes certain number of pots on daily basis. Production cost of each pot rupees 40 more than 10 times total number of pots he makes in one day. If production cost of all pots per day is rupees 600, find the production cost of one pot and number of pots he makes per day. बघा या ठिकाणी मिस्टर कसमचा एक छोटा बिझनेस दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड करायला सांगितलेले आहे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. आता या ठिकाणी एका दिवसात किती पॉट्स तयार होतात ते फाइंड करायचे आणि तशीच प्रोडक्शन कॉस्ट फाइंड करायची पहा. म्हणून लेट ही मेक्स एक्स पॉट्स पर डे. एक्स पॉट्स एका दिवसात तयार होतात असं मानूया. आता प्रोडक्शन कॉस्ट याचं रिलेशन काय दिलेलं आहे पहा. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट रुपीज 40 मोर दॅन 40 मोर सांगितलेली पहा. रुपीज 40 मोर म्हणजेच प्लस दॅन 10 टाइम्स 10 पटीने. कशाच्या 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन वन डे. एका दिवसात तो एक्स पॉट्स बनवतो असं मानलेलं आहे. म्हणजे 10x प्लस 40 रुपीज एवढी ही प्रोडक्शन कॉस्ट येईल पहा. आता फ्रॉम द गिव्हन कंडिशन एका दिवसात एक्स पॉट्स तयार होतात आणि प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट 10x प्लस 40 आलेली आहे आणि आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेले पहा ही प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे रुपीज 600. देअरफॉर फ्रॉम कंडिशन या दोन्हींचा प्रॉडक्ट होईल एक्स इंटू 10x प्लस 40 इज इक्वल टू 600. देअरफॉर x इंटू 10x 10x स्क्वेअर प्लस x इंटू 40 40x is equal to 600. Therefore 10x square plus 40x 600 लेफ्ट साईडला घेतल्यामुळे मायनस 600 is equal to 0. आता 10 40 600 each number is divisible by 10. So dividing by 10 then we get x square plus 4x minus 60 is equal to 0. या ठिकाणी आपण डिवाइडिंग बाय 10. देअरफॉर आता मायनस 60चे फॅक्टर जर पाडले तर मायनस असल्यामुळे फरक आला पाहिजे तो 4. मग असे फॅक्टर्स आहेत 10 इंटू 6 मायनस एकाला मायनस साईन पाहिजे मिडल टर्मला प्लस साईन आहे म्हणजे मोठ्या नंबरला प्लस आणि दुसऱ्या नंबरला मायनस येईल. मग ते फॅक्टर्स पाहूया. पहिली टर्म एक्स स्क्वेअर तशीच येईल प्लस 4x आपल्याला 10 आणि 6मध्ये एक्सप्रेस करता येईल प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. बघा 10x मायनस 6x म्हणजे 4x राहतात. आता पहिल्या दोन टर्मचा एक ग्रुप उरलेल्या दोन टर्मचा एक ग्रुप तयार केला. यातनं कॉमन येतील एक्स आणि ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 10 मायनस 6 आणि 60 6 कॉमन येतील आणि एक्स हे मायनस साईन चेंज होईल कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस बाहेर प्लस होईल पहा आणि 6 इंटू 10 60 म्हणून 10 राहतील इज इक्वल टू 0. एक्स प्लस 10 ब्रॅकेट कॉमन येईल एकदाच लिहा आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 6 येतील इज इक्वल टू 0. देअरफॉर आता एक्स प्लस 10 हा ब्रॅकेट 0 असला पाहिजे किंवा एक्स मायनस 6 हा तरी 0 असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी
आपल्याला x इज इक्वल टू -10 मिळतील और x इज इक्वल टू 6 मिळतील. पण या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ पॉट्स हे निगेटिव्ह नसतात. देअरफॉर बट नंबर ऑफ पॉट्स cannot be negative, and therefore x not equal to -10 means x is equal to 6. हे प्रश्न विचारला होता पहा. फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. आता प्रोडक्शन कॉस्ट म्हणजेच 10x + 40ची व्हॅल्यू काढावं लागेल. 10x + 40 इज इक्वल टू 10 × 6 + 40. So it is equal to 10 × 6, 60 plus 40 is equal to 100. And therefore the production cost of one pot is ₹100 and he makes x pots मानले होते म्हणजे 6 आलेले आहेत. he makes 6 pots per day. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 पाहूया. पहा क्वेश्चन नंबर 7 इज प्रतीक takes 8 hours to travel 36 kilometer downstream. म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 8 तास अँड रिटर्न आणि परत येण्यासाठी असे 8 तास लागत आहेत. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. बोटीचा स्थिर पाण्यातील वेग दिलेला आहे 12 किलोमीटर पर आवर. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. पाण्याच्या प्रवाहाचा वेग काढा असा प्रश्न आहे. स्पीड ऑफ वॉटर करंट म्हणजे फाइंड करायचे त्याला x मानूया. लेट द स्पीड ऑफ वॉटर करंट इज इक्वल टू x किलोमीटर पर आवर. हे फाइंड करायचं आपल्याला. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर 12 किलोमीटर पर आवर. बोटीचा स्टील वॉटरमधला वेग दिलेला आहे. आता या ठिकाणी बोटीचा वेग हा वॉटर करंटपेक्षा जास्त असेल 12 ग्रेटर दॅन x. आता बोटीचा डाऊन स्ट्रीम स्पीड म्हणजे प्रवाहाच्या दिशेने किती स्पीड येणार आहे पहा. स्टील वॉटरमधला 12 आणि स्पीड ऑफ वॉटर करंट x ॲड होईल म्हणजे 12 + x किलोमीटर पर आवर येईल. आता अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ज्यावेळेस बोट जाईल त्यावेळेस स्पीड कसा असेल पहा. स्पीड ऑफ बोट 12 आणि स्पीड ऑफ वॉटर करंट x त्यातनं मायनस होईल कारण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना स्पीड हा कमी होणार आहे. 12 - x किलोमीटर पर आवर. आता आपल्याला सांगितलेलं आहे की 8 तास लागतात. 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीमने जाणार आणि परत 36 किलोमीटर अंतर असं टोटल 8 तास वेळ लागतो. म्हणून टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड हा फॉर्म्युला यूज करा. देअरफॉर फ्रॉम गिव्हन कंडिशन आता सुरुवातीला 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम आहे म्हणजे डिस्टन्स आहे 36. त्यावेळेस स्पीड किती आहे. डाऊन स्ट्रीम स्पीड आहे 12 + x आणि परत त्याच स्पॉटला म्हणजेच अपस्ट्रीमसाठी डिस्टन्स 36 आहे आणि स्पीड आहे 12 - x आणि हे टोटल डिस्टन्स कव्हर करण्यासाठी 8 तास लागतात. टाईम टेकन 8 आवर. म्हणजे हे टाईम डाऊनस्ट्रीमसाठी, टाईम अपस्ट्रीमसाठी आणि टोटल टाईम आहे 8. मग कंडिशनवरून आपल्याला हे इक्वेशन मिळेल. देअरफॉर आता हे 36 कॉमन घ्या. ब्रॅकेटमध्ये येतील 1/12 + x
प्लस 1/12 मायनस एक्स इज इक्वल टू 8, कारण 36 आपण कॉमन घेतलेली आहेत पहा. आता देअरफॉर ए इंटू 36 या राईटच्या इक्वलच्या राईट साईडला आणले की अपॉन होतील. देन वी गेट 1/12 प्लस एक्स प्लस 1/12 मायनस एक्स इज इक्वल टू 8/36. नाव डिव्हिजिबल बाय 4. 4 2s are 8 and 4 9s are 36. देन वी गेट, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 1 इंटू 12 मायनस एक्स म्हणजे 12 मायनस एक्स मिळतील, प्लस 1 इंटू 12 प्लस एक्स म्हणजे 12 प्लस एक्स मिळतील, आणि खालचा प्रॉडक्ट जो येईल तो 12 प्लस एक्स इंटू 12 मायनस एक्स इज इक्वल टू 2/9. आता या ठिकाणी मायनस एक्स प्लस एक्स 0 होतील, 12 प्लस 12 24 मिळतील, आणि खालचा प्रॉडक्ट ए प्लस बी, ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 12 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं एक्सपान्शन मिळेल इज इक्वल टू 2/9. देअरफॉर आता या ठिकाणी 24/12 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं एक्सपान्शन मिळालेलं आहे. म्हणजेच 24/12चा स्क्वेअर येईल 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2/9. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. म्हणजेच हे 24 इंटू 9 केल्यावर 9 चौक 36, अच्छे 3 येतात, 9 2 8 3 21, 216 इज इक्वल टू 2 इंटू हे 144 मायनस एक्स स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू, हा 2 डिवाइड केला की 216 इंटू आहे तो डिवाइड होईल इज इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअर. 2ने डिवाइड केले की 108 राहतील इज इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअर. मायनस एक्स स्क्वेअर इकडं आणा, प्लस होईल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 144 आणि 108 या बाजूला आल्यानंतर मायनस होतील. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 144 मधले 108 गेली 36 राहतील. आता स्क्वेअर रूट घ्या. देअरफॉर एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट प्लस आणि मायनस येईल 6. 36चं स्क्वेअर रूट प्लस 6 किंवा मायनस 6 येईल. पण आता हा स्पीड काय प्रश्न होता, फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. स्पीड निगेटिव्ह येत नाही, बट स्पीड कॅनॉट बी निगेटिव्ह. देअरफॉर एक्स नॉट इक्वल टू मायनस 6 म्हणजेच एक्स ही एकच व्हॅल्यू आली, एक्स इज इक्वल टू 6. अँड देअरफॉर स्पीड ऑफ वॉटर करंट, तो एक्स मानला होता आपण पहा, स्पीड ऑफ वॉटर करंट इज इक्वल टू 6 किलोमीटर पर आवर.